कार्तवीर्य अर्जुन हय्य देशाचा यदुवंशाचा राजा आणि माहिष्मती त्याची राजधानी. अधूनमधून कार्तवीर्य आपल्या राण्या, त्यांच्या दासी व मैत्रिणी असा मोठा परिवार घेऊन गंगा नदीत जलक्रीडेसाठी जात असे. तसा तो आजही आला होता. पण गंगा नदीचं पात्र मुळातच महारुंद, सागरच आहे असं वाटण्या इतकं मोठं. अशात आज तिला पूर आला होता. कार्तवीर्याच्या राण्या त्या पाण्यात उतरायला घाबरू लागल्या. कार्तवीर्यानं एकेका हातात एकेकीला उचललं आणि चक्क नदीपात्रात झोकून दिलं. पण तिथं त्या गटांगळ्या खाऊ लागल्या, बुडू लागल्या, आक्रोशू लागल्या. कार्तवीर्य नदीपात्रात उतरला. पोहत पोहत त्यानं पात्राचा मध्य गाठला आणि दोन्ही बाहू पसरले. असं त्या बाहूत बळ की दुधडी भरून वाहणारं पाणीही थांबलं. राजाच्या पुढ्यात महापूर आणि पाठीमागे शांत तलावासारखं पाणी, अशी अवस्था झाली. आरामात स्नान करा, जलक्रीडा करा. मी इथं उभा आहे तोवर ही नदी तुम्हाला त्रास देणार नाही, कार्तवीर्य म्हणाला. मग राण्या डुंबू लागल्या, हसू खिदळू लागल्या, राण्यांचे विलास सुरू झाले. पण पलीकडे पुराचं पाणी आसमंतात पसरलं. ते मयासुराच्या घरात शिरलं. खरं म्हणजे घर पूर रेषेपासून बरंच दूर अंतरावर होतं. नदीचं पाणी तिथं कधीच पोहोचत नव्हतं. पण आज नदीमध्ये कार्तवीर्याच्या बाहूंनी धरण तयार केल्यामुळे पाणी दूरपर्यंत पसरलं होतं. मयासूर बाहेर गेला होता. त्याची 16 वर्षांची कन्या मंदोदरी एकटीच घरात होती. तशी ती चांगलीच धीट होती. हेमा अप्सरेची मुलगी. तिला जन्म दिल्यानंतर हेमा स्वर्गात परत गेली होती. मंदोदरी आईविना वाढली होती. त्यामुळे लहान वयापासून अनेक जबाबदाऱ्या तिनं पार पाडल्या होत्या. प्रथम ती एका झाडावर चढली, तिथून घराच्या छपरावर, तिथूनही एका उंच झाडाच्या शेंड्यावर. पण पाणी वाढतच चाललं होतं. कार्तवीर्य जोवर आपले बाहू हटवणार नव्हता तोवर पाणी वाढतच जाणार होतं. झाडाचा शेंडाही सुरक्षित नव्हता. तिथून मंदोदरीनं आसमंत निहाळला तेव्हा समग्र दृश्य तिच्या नजरेच्या टप्प्यात आलं. हात पसरून उभा राहिलेला राजा व पाण्यात मौज मजा करणाऱ्या त्याच्या राण्या वगैरे सर्व. पण महत्त्वाचं दिसलं ते हे की राजाच्या पलीकडे पूर नव्हता. मंदोदरीनं अधोवस्त्राचा घट्ट काचा मारला. ऊर्ध्ववस्त्र अंगाभोवती करकचून गुंडाळलं आणि पुराच्या पाण्यात सूर मारला. जोरजोरात हात मारीत पुढे निघाली. कोरड्या जमिनीकडे निघाली आणि नेमकी दशाननाच्या नजरेत भरली. लंकाद्वीप हातचं गेलं, सावत्र भावाने बळकावलं. आपण शस्त्रविद्या शिकलो नाही वगैरे अनेक जाणीवांमुळे तो व्यथित झालेला होता. व्यथेच्या भरात रानोमाळ नुसता भटकत होता. मात्र त्याची स्त्री लोलुपता होती तशी होती. पुराच्या पाण्यात एक तरुणी सापडली आहे हे पाहताच वासनेनं नुसता वेडापसा झाला. धोत्राचा काचा मारून उपरणं फेकून देऊन तोही मंदोदरीच्या दिशेने सपा पोहत निघाला. मंदोदरीला तिळमात्रही कल्पना नाही की हा माणूस आपल्यावर घाला घालायला, आपल्यावर जबरदस्ती करायला येतोय. हाही उथळ पाण्याच्या शोधात निघाला आहे अशी तिची कल्पना झाली. उलट दिशेला चालला आहात, त्या दिशेनं जा, मंदोदरी आवाज उंचावून सांगू लागली. जमेल तेव्हा हात उंचावू लागली. दशाननाला तिचे शब्द ऐकू येत नव्हते. तिचं असामान्य सौंदर्य तेवढं त्याचं मन वेधून घेत होतं. अप्सरेचीच मुलगी. तिच्या सौंदर्याला पारावार नव्हता. अप्रतिम व नितळ गोरा रंग, सुबक नाक व जीवणी. नाजूक होती मंदोदरी. पातळ पोटाची, मंद उदराची. कृष हे नाव सार्थक करीत होती. आणि आता तर पाण्यात पडून हातपाय हलवीत होती. त्यामुळे तिचा बांधेसूतपणा पुरता दृश्यमान होत होता. त्या दृश्यानं दशाननाच्या असंयमित मनात पुन्हा एकदा तथाकथित पराक्रमाच्या उर्फ मंदोदरीला पूर्णशः अंकित करण्याच्या दुष्ट भावना जागृत झाल्या. पुराच्या पाण्यात तो पुढे निघाला. मंदोदरी हाताच्या आवाक्यात येताच दशाननानं तिच्यावर झडप घातली. आपले दोन्ही बाहू तिच्या भोवती लपेटले व तिला ओढू लागला. वेडी मंदोदरी, हा माणूस बुडतो आहे अशी तिची भावना झाली. घाबरू नका, तुम्ही बुडणार नाही. उथळ पाणी फारसं लांब नाही, ती म्हणाली. मला कवटाळू नका,
आपण दोघेही बुडू. माझा हात धरा आणि पाय मारा. ती दशाननाला सूचना करू लागली. दशाननानं तिच्यावरची एका हाताची पकड अधिक घट्ट केली आणि दुसऱ्या हातानं तिचा चेहरा आपल्या चेहऱ्याजवळ आणू लागला. मंदोदरी कमालीची निरागस, बावळट म्हणावी इतकी. रानात एकांतवासात वाढलेली, आईविना वाढलेली पुन्हा. पुरुष मनातील दुष्ट भावनांची तिला कल्पनाही नव्हती. अनुभव येणं तर दूरच राहिलं. मी बुडत नाही सांगितलं ना, तुम्ही बुडताय का? दूर सरका पाहू, मंदोदरी उत्कटतेनं म्हणाली. दशाननाला तिनं दूर सारलं. तिचा नाजूक गोरा हात त्याच्या बेंबीवर पडला. त्याला गुदगुल्या झाल्या. पण काय आश्चर्य, त्याच्या मनातली ती क्रूर वासना आता तिथं नव्हती, ओहटली होती. एक वेगळीच भावना तिथं प्रकट झाली होती. आजवर त्यानं कधीही न अनुभवलेली अशी ती भावना होती. ही भावना ही प्रखर होती व त्याला प्रेरित करीत होती, पण तिच्यावर बलात्कार करण्याची चालना देत नव्हती. वेगळ्याच अत्यंत कोमल भावना त्याच्या मनात उद्दीपित झाल्या होत्या. किती सात्विक व निरागस होती. हिला जवळ घ्यावं, कुरवाळावं, तिचं कौतुक करावं, तिच्यासमोर गुडघे टेकावेत असे वेगळेच विचार त्याच्या मनात येत होते. त्यानं तिच्याभोवती आपला दांडगट बाहू लपेटला होताच, मात्र तो स्पर्श आता सौम्य झाला. त्यानं झडप घातली होती. तिचं रूपांतर प्रेमाच्या बाहुपाशात झालं होतं. मंदोदरीला कशाचीही कल्पना नव्हती. राक्षसी झडपेची नव्हती की प्रेमिकाच्या नाजूक स्पर्शाची. नव्यानंच हृदयात उमललेल्या अनाकलनीय भावनेमुळे दशानन अवाक झाला होता. शब्द धुंडळत होता. एवढ्यात काय आश्चर्य, फाडकन कुणीतरी त्याच्या मुस्काडीत मार आणि त्याच बळकट पंजाचा अर्धचंद्र करून त्याची मानगूट पकडली. ती दशग्रीवाची बलवान मान होती खरी, जन्मतः अशी होती, पण आता मात्र अजगराच्या विळख्यात सापडल्यासारखी गुदमरू लागली. गुदमरणारच, कारण त्या मानेत 10 माण्यांचं बळ होतं, तर त्या पंजामध्ये 1000 हातांचं बळ होतं. तो सहस्रार्जुनाचा हात होता, कार्तवीर्याचा. दशाननाला मान हलवता येईना हे तर झालंच, पण श्वासही घेता येईना. महाराज, त्यांची मान सोडा, त्यांचा श्वास अडकलेला आहे. विनाकारण तुमच्या हातून हत्या घडायची. मंदोदरी काकुळतीनं म्हणाली. मरू दे. अपराधाला ठार मारण्याने क्षत्रियाला पापबाधा होत नाही. माझ्या राज्यात असले चाळे, मुलीवर हल्ला. कार्तवीर्य गरजला. महाराज, त्यांनी माझ्यावर हल्ला केला नाही. मी बुडते आहे असं वाटून ते मला वाचवू पाहत होते, बिचारी मंदोदरी म्हणाली. कन्ये, मी 16 वर्षांचा असताना हय्य देशाचा राजा झालो. 30 वर्ष हे राज्य सांभाळतोय आणि न्यायालयही चालवतोय. कोणाच्या मनात काय आहे ते मला अचूक कळतं. मन कवडाच आहे मी. हा काय करू पाहत होता ते मला अचूक कळलं, म्हणून मी धावत आलो. या अपराधाला माझ्या राज्यात तुरुंगवासाची शिक्षा आहे. याचा चेहरा बघ, कसा काळा ठिक्कर पडलाय. हा चेहरा सांगतोय की हा अपराधी आहे. महाराज, हा श्वास घेऊ शकत नाही म्हणून त्याचा चेहरा तसा झाला असेल. तुम्ही याची मान सोडली तरच हा बोलू शकेल. तुझा आग्रहच असेल तर सोडतो. कार्तवीर्यानं दशाननाचं मानगूट सोडलं, पण दोन्ही मनगटं त्या पंजात अडकवून ठेवली. दशाननाला कळा लागल्या, पण त्यानं त्या सोसल्या. सामान्यतः तो पटकन क्रोधित होत असे, पण आज वेगळी मनोवस्था होती. बोल, तू कोण आहेस? नाव काय तुझं? या मुलीवर हल्ला करू पाहिलास की नाही? दैवाची करणी अशी अगाध आहे पहा. तो अपराधी जरूर होता. मंदोदरीवर त्यानं नक्की घाला घातला होता, पण ज्या क्षणी कार्तवीर्यानं त्याचं मानगूट पकडलं त्या क्षणी त्याच्या मनात सात्विक भावना उमललेल्या होत्या. या मुलीला दुखवण्याचा विचार नव्हता. तिच्यावर बळजोरी करण्याची कल्पना नव्हती. तिचं रक्षण करावं, कौतुक करावं, सांभाळावं तिला जन्मभर, अशा नाजूक भावनांनी तो भारला गेला होता. आणि त्याच क्षणी नेमका दुष्ट दैवानं त्याला अपराधी ठरवला होता. सामान्यतः दशानन क्रोधित होत असे, अपराधी असला तरीही क्रोधित होत असे. क्रोध व मत्सर हे त्याचे स्थायी भाव होते.
परंतु यावेळी आश्चर्य असं की क्रोध त्याच्या मनाला शिवलाही नव्हता. उलट तिथं पश्चाताप पसरला. ही आणखी एक अननुभूत भावना. दशानना, या क्षणी तू अपराधी नसलास तरी या आधीच्या क्षणी होतास. तेव्हा भोग आपल्या कर्माची फळं. त्याचं मन त्याच्यावर चित्कारलं. मी तुरुंगवास स्वीकारायला तयार आहे, एवढंच तो उत्तरला. आर्य, तुम्ही शिक्षा मान्य कशी करता? स्वतःचं समर्थन का करीत नाही? मंदोदरी त्याला उलटून बोलली, थोडीशी आश्चर्यानं, पण बरीचशी संतापानं म्हणाली. तडफदार होती, त्यामुळे दशाननाला अधिकच प्रिय झाली आणि तो पुन्हा अवाक झाला. गुन्हा जर केलेला आहे तर समर्थन कसं करणार? आणि तुला याच्यात एवढं गम्य का? हा तुझ्या परिचयाचा आहे का? कार्तवीर्य म्हणाला, अजिबात नाही, पण माझ्यामुळे याला शिक्षा व्हावी हे मला रास्त वाटत नाही. तुरुंगवास तरी किती दिवसांचा आहे? दिवसांचा? कन्ये, कृपया तू कधीही राणी होऊ नकोस. राजानं दिलेला तुरुंगवास हा राजाच्या मर्जीनं संपतो. त्याला कालमर्यादा नसते. असायला पाहिजे महाराज. गुन्ह्याच्या गांभीर्यानुसार शिक्षा द्यायला हवी, तेवढ्याच प्रमाणात द्यायला हवी. हा गुन्हा तू सौम्य समजतेस. यानं तुझ्यावर आक्रमण करण्यापूर्वीच मी याला धरला म्हणून वाचलीस, पण तू वाचलीस म्हणून गुन्हा सौम्य होत नाही. या गुन्ह्याच्या गंभीरतेची तुला कल्पना नाही. महाराज, मी वाचलेच असते. मंदोदरीनं ऊर्ध्व वस्त्रात हात घातला आणि खंजीर बाहेर काढला. हा पहा माझा तारणहार. मी 6-7 वर्षांची असतानाच पिताश्रींनी मला हा दिला आणि वापरायला शिकवलं. त्यांना कामासाठी इकडे तिकडे जावं लागतं तेव्हा हा माझं रक्षण करतो. कार्तवीर्याला मंदोदरीच्या धिटुकलेपणाचं कौतुक वाटलं. तुझा एवढा आग्रहच असेल तर मी याला एक संधी देतो. तू कोण आहेस? सैन्य आहे का तुझ्यापाशी? दशाननानं मानेनच नकार दिला. ठीक आहे, मग तू माझ्याशी द्वंद्व कर. जिंकलास तर तुला तुरुंगवास माफ. मी तुरुंगात जायला सिद्ध आहे. दशानन पुटपुटला. कार्तवीर्याशी युद्ध करण्यात काय हाशील होतं? त्याच्या स्वतःपाशी 20 हातांचं बळ होतं, तर कार्तवीर्यापाशी 1000 हातांचं बळ होतं. कार्तवीर्य नदीतून बाहेर आल्यामुळे एव्हाना नदीचं पाणी पुन्हा सुसाट वाहू लागलं होतं. कार्तवीर्याच्या राण्या बुडू लागल्या होत्या, आक्रोशू लागल्या होत्या. कार्तवीर्याने त्यांच्याकडे धाव घेतली, मात्र त्याआधी सैनिकांना त्यानं आज्ञा केली, याला पकडा, तुरुंगात नेऊन टाका. तुम्ही द्वंद्वाला होकार द्यायला हवा होता, जिंकला असता. पिळदार कमावलेलं शरीर आहे तुमचं, मंदोदरी म्हणाली. दशानन पुन्हा वाघ. त्या सहस्त्रबाहू राजानं त्याच्या आत्मगौरवाचा पुरता चक्काचूर करून टाकला होता. स्वतःच्या शक्तीचा दशाननाला प्रमाणाबाहेर गर्व होता. लहानपणापासून त्यानं शक्तीची प्रात्यक्षिकं केली होती. त्या कथा ऐकतच तो मोठा झाला होता. लाथेनं झाड तर पाडीतच होता, कवेत धरून बैलाला तर उचलतच होता, पण आज त्याचं पुरतं गर्वहरण झालं होतं. कार्तवीर्यानं मान धरली होती, तिच्यावर मोठाले वळ उमटले होते, ते हाताला लागत होते आणि मनगट मोडल्यासारखे दुखत होते. गर्वहरण, पुरतं गर्वहरण. गर्वहरणानं तो पुरता उसफटला होता, परम लज्जित झाला होता. या अपमानाचं शल्य उराशी बाळगून जगण्यापेक्षा आणि हे तोंड माणसानं दाखवण्यापेक्षा त्याला तुरुंगवास बरा वाटला होता. आणि त्यानं केवळ स्वेच्छेनेच नव्हे तर चक्क आतुरतेने तो स्वीकारला होता. एव्हाना सैनिक त्याच्याजवळ आलेच होते. त्यांच्या हातात एक दोरखंडही होताच. हा धागा कशाला आणलात? मी स्वेच्छेने येतो आहे ना. दशानन खेकसला. लज्जित जरी झाला तरी मूळ स्वभाव जाणार कुठे? दोरखंड त्यानं हिसकावून घेतला आणि चक्क फेकून दिला. आर्य, काय हात आहेत? मंदोदरी विलक्षण भारावून गेली. भावना वेगात धावत दशाननाच्या जवळ गेली, पण जवळ जाताच तिनं स्वतःचा उमाळा आवरला. धावली होती ते हात हातात घेण्यासाठी, कुरवाळण्यासाठी, त्यांच्या शक्तीचं कौतुक करण्यासाठी. पण जवळ जाताच तिच्या लक्षात आलं की एक तरुण युवती होती. तो तरुण युवक होता. त्यांच्या स्पर्श रास्त नव्हता. मग तो हस्तस्पर्श का असेना,
मगाशी तिनं त्याला स्पर्श केला होता तो त्याला संकटातून वाचवण्यासाठी केला होता, क्षम्य होता. कार्तवीर्याला दाखवण्यासाठी तिनं खंजीर उपसला होता, तो तिच्या हातात तसाच होता. त्या खंजीराचं टोक तिनं दशरथाच्या एका हातावर अलगद फिरवलं, मग मागे घेतलं. आर्ये, या माझ्या हातांचा आदर करू नका, कूच कामाचे आहेत हे हात. यांनी शस्त्र कधी धरलं नाही, हा या हातांचा पहिला शस्त्रस्पर्श आहे. दशरथ सद्गदून म्हणाला. पुन्हा एकदा नवीन भावना त्याच्या मनात ओसळून आली होती, पश्चाताप. या असामान्य मुलीवर बलात्कार करण्याची इच्छा केल्याबद्दल पश्चाताप. ज्यांच्या हातात बळ नाही तेच शस्त्र धरतात आर्य. असामान्य आहेत हात तुमचे. या हातांना तुम्ही तुरुंगात नेता हेच मुळीच उचित नाहीये. मी तुम्हाला सोडवीन. मुळात तुम्ही अपराधी आहात हेच मला मान्य नाही. बोला, तुम्ही मला पुरातून वाचवायलाच येत होता की नाही? मी बुडते आहे असं वाटूनच तुम्ही मला धरलं की नाही? मंदोदरीचा आवाज कमालीचा कातर झाला होता. तो आवाज दशरथाचं हृदय छेदून गेला. प्रेम, प्रेम, प्रेम. आता ह्या हृदयात प्रेमाव्यतिरिक्त दुसरी कोणतीही भावना नव्हती. त्याबरोबर अर्थात घोर पश्चातापही होताच. पश्चातापाच्या त्याला नुसत्या इंगळ्या डसत होत्या. हा पश्चाताप मंदोदरीविषयी दुष्ट भावना मनात उसळली त्याचा नव्हता, तर यापूर्वी अनेक स्त्रियांवर त्यानं बळजोरी केली होती त्याचा होता. मी दुष्ट आहे, महापापी आहे. मंदोदरीवरचं प्रेम व्यक्त करण्यालाही मी पात्र नाही. देवा, मला जन्मभर या तुरुंगातच खितपत पडू दे. इथंच मला मरण येऊ दे. मनातल्या मनात तो म्हणत होता. आजवर त्याला देवाची कधीही प्रकर्षानं आठवण झाली नव्हती, पण आता आली. प्रेम व पश्चाताप यांच्याबरोबर तिथं भक्तिभावही आता प्रकट झाला होता. महाराज निघाले. सैनिक खेकसले. दशरथ निमूटपणे चालू लागला. अभावितपणे तिचा हात त्याच्या बेंबीवर विसावला. मंदोदरीने केलेला, तिच्याकडून चुकून घडलेला एकमेव स्पर्श. मंदोदरीच्या डोळ्यातून अश्रू पाझरत होते, पण त्याचबरोबर तिचे ओठ निर्धारपणे आवळले गेले होते आणि ती म्हणाली, मी वाट पाहीन तुमच्या सुटकेची. मी वाट पाहीन तुमच्या सुटकेची.